अथवा एखाद्याने एखादं चांगलं काम केलं, एखाद्याने निधी आणला सगळ्यात जास्त, तर हे बाकीच्या आमदारांना सुद्धा वाटलं पाहिजे बाबा मी सुद्धा माझ्या भागामध्ये निधी आणला पाहिजे. आता निधी आला म्हणजे विकास आला. 5वी युवा संसद पाहुण्यांमुळे त्यावेळेसला गाजली, परंतु पाहुण्यांसाठी म्हणून हा प्लॅटफॉर्म नाहीये. हा प्लॅटफॉर्म विद्यार्थ्यांसाठी आहे. एक मुलगी आदिवासी आदिवासी भागामध्ये जाते, MBA झालेली मुलगी तिकडे जाऊन राजकारणामध्ये उतरते आणि झेडपीच्या इलेक्शनला उभा राहते, ही फार मोठी गोष्ट आहे. युवा संसदसाठी तुम्ही बरेचसे आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, त्यांना आमंत्रण देत असता. ते काय क्रायटेरिया ठरत असतो का तुमचा, काही कोणाला द्यायचं? याची एक जे पुरस्कार दिले जातात म्हणजे आदर्श मुख्यमंत्री, आदर्श आमदार, आदर्श खासदार, आदर्श नगरसेवक, आदर्श झेडपी सदस्य, याचा एक क्रायटेरिया आहे. म्हणजे कुणाला पुरस्कार द्यायचे, तर याच्यामध्ये आम्ही असं केलेलं आहे की आमची एक टीम तयार केली. म्हणजे याच्यामध्ये आता ह्या वर्षीची जी कार्यकारिणी त्याच्यामध्ये महादेव जानकर साहेब, सदाभाऊ खोत साहेब, राजू शेट्टी साहेब, सुषमा अंधारे मॅडम, संजय आवटे वरिष्ठ पत्रकार, राजेशजी पांडे जे MNGLचे आणि पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवरती आहेत, त्याच्यानंतर आमचे वडील, ह्या सगळ्या लोकांची अशी टीम आम्ही तयार केली. ते काय करतात, वर्षभर कुणी चांगलं काम केलेलं आहे. आता कसं असतं याच्यामध्ये की एक आदर्श निर्माण करून आपल्याला द्यायचं की बाबा एखाद्याने एखादं चांगलं काम केलं, एखाद्याने निधी आणला सगळ्यात जास्त, तर हे बाकीच्या आमदारांना सुद्धा वाटलं पाहिजे की बाबा मी सुद्धा माझ्या भागामध्ये निधी आणला पाहिजे. आता निधी आला म्हणजे विकास आला. तर असे काही क्रायटेरिया आहेत. मग निधी आणणं, हा त्यांची विधानसभेतली असलेली किंवा लोकसभेतली असलेली हजेरी असणं, किंवा त्यांचं काय म्हणतो आपण त्याला की राजकीय केसेस सोडून क्रिमिनल केसेस त्यांच्यावरती येते. आता राजकीय केसेस कोणावरती होऊ शकतात. आता आपण इथं बोलत बसलो, एखाद्याला वाटलं नाही हे चुकीचं बोललं, उद्या आपल्यावर बी केस होऊ शकते. ते काय लय मोठं नाही. आता मी स्वतः वकील आहे त्याच्यामुळे मला माहिती केस टाकणं काय लय मोठा विषय नाही. त्याच्यामुळे राजकीय केसेस सोडून बाकीचे काही क्रिमिनल केसेस त्यांच्यावरती आहेत का, सामाजिक कार्य काय, या सगळ्या गोष्टी पाहून हे पुरस्कार ठरतात. आता हे 8वं वर्ष आहे तुमच्या युवा संसद या उपक्रमाचं. कुठल्या वर्षीची युवा संसद जास्त गाजली तुम्हाला वाटतं? तशा गाजतात सगळ्याच, पण त्यापैकी मला वाटतं 5वी युवा संसद सगळ्यात जास्त गाजली. त्याचं कारण असं की जे पाहुणे आम्हाला त्याच्यामध्ये मिळाले, पहिल्यांदाच एवढे चांगल्या दर्जाचे पाहुणे म्हणजे मनोहर जोशी साहेब, माजी मुख्यमंत्री लोकसभेचे, आज ते हयात नाहीयेत, ते असतील. त्याच्यानंतर एज्युकेशन मिनिस्टर महाराष्ट्राचे त्यावेळेसला नवीन चंद्रकांत दादा झालेले होते, ते असतील. त्याच्यानंतर आपले विनोद तावडे साहेब असतील. म्हणजे सगळे पदावरची लोक आम्हाला त्यावेळेसला फार मोठ्या प्रमाणावरती मिळाले. ते 5वी युवा संसद पाहुण्यांमुळे त्यावेळेसला गाजली, परंतु पाहुण्यांसाठी म्हणून हा प्लॅटफॉर्म नाहीये. हा प्लॅटफॉर्म विद्यार्थ्यांसाठी आहे. आणि मला असं वाटतं की पहिली युवा संसद आमची गाजली. त्याचं कारण असं की या युवा संसदेनं काय कमवलं, कुणाला तयार केलं, तर एक नंदुरबार मधली एक मुलगी आहे जी आपल्याच कॉलेजला MBA झाली, ती तिकडे जाऊन झेडपीच्या इलेक्शनला उभी राहिली. आता ती पडली नाही पडली हा विषय आताच्या स्थितीला आपण सोडून देऊ, परंतु ती इलेक्शनला उभी राहिली. एक मुलगी आदिवासी भागामध्ये जाते, MBA झालेली मुलगी तिकडे जाऊन राजकारणामध्ये उतरते आणि झेडपीच्या इलेक्शनला उभा राहते, ही फार मोठी गोष्ट आहे. आणि मला वाटतं काय कमवलं युवा संसदेनं, तर हे कमवलं.